सुप्रभात. पुन्हा आपली भेट. आज मी तुमच्याशी एक वेगळा विषय घेऊन येतो. चिंतन. तुम्ही कधी एक प्रयोग केला आहे का स्वतःचा स्वभाव बदलण्याचा? म्हणजे असं कधी ठरवलं आहे? तुम्ही समजा शांत आहात आणि मृदू स्वभावाचे आहात आणि अचानक तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही तुमचा स्वभाव बदला. एक दिवस बघा ना, की रागीट, शीघ्रकोपी, संतापी असं वागून बघा जमतं आहे का तुम्हाला? म्हणजे आपलं आयुष्याचं यश अपयश आणि त्याची दिशा हे सगळं आपल्या स्वभावावर असतं, हे आपल्याला कधी कळतच नाही. तुम्ही म्हणाल असं काय हा बडबडतोय आज? तर मी एक प्रयोग केला की माझा स्वभाव रागीट, शीघ्रकोपी, थोडासा अहंकारी म्हणाल तरी चालेल असं मला वाटायला लागलं. आणि मी असं ठरवलं की थोडे दिवस ना आपण शांत राहू, काहीच वादविवाद आणि डिबेट आणि भांडणं असं टाळू, शीघ्रकोपीपणा टाळू. भले या वयामध्ये हाय ब्लड प्रेशरचे ते परिणाम असतात, पण म्हटलं बघूया प्रयत्न करून. असं करायला सुरुवात केल्यावर ना गंमत सांगतो तुम्हाला, की काही लोक म्हणायला लागले, संदीप आता तू ना म्हातारा झालास, अशक्त झालास, तुझ्यामध्ये तो पूर्वीचा जोश आणि होश दिसत नाही, हल्ली तू अध्यात्मावरती जास्त बोलायला लागलास, तत्वचिंतन जास्त करायला लागलास. मंडळी, आपलं चिंतन म्हणजे काय असतं? चिंतन म्हणजे अध्यात्म नव्हे. जसं आपण एखादं मोठं पुस्तक वाचतो कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, आणि त्याचा सारांश काढायचा प्रयत्न करतो, थोडक्यात महत्त्वाचं काय ते आपण पूर्ण पुस्तकाचा सार लिहायचा प्रयत्न करत असतो. तसं माणूस हळूहळू जसा परिपक्व होत जातो ना, तर तो आपण काय केलं आतापर्यंत त्याचं सारांश काढायचा प्रयत्न करतो, चिंतन करायचा प्रयत्न करतो. त्याला आपण अध्यात्म पण नाही म्हणू शकत. अध्यात्म हा तर लहानपणापासूनचा विषय आहे. ज्यांना त्याच्याकडे वळायचं असतं, काही तरुणपणात वळतात, काही बालपणीच वळलेले असतात, काही म्हातारपणात वळतात. पण चिंतन मात्र माणूस एका ठराविक वयानंतर थोडासा त्याला मोकळा वेळ मिळाला की करायला लागतो, आणि त्याच्यामध्ये काही चूक नाही. तुम्ही कुठच्याही वयाचे असाल, पण मी जो हा स्वभाव बदलून बघण्याचा प्रयोग तुम्हाला सांगितला आहे तो एकदा करून बघा. मग तुम्हाला कळेल की हे एवढं सोपं नाही आहे, फार कठीण आहे. मी तर आयुष्यामध्ये खूप प्रयोग केले स्वतःवर. रेकी शिकलो, फेंगशुई शिकलो, विपश्यना शिकलो, आणि माझं असं लक्षात आलं की हे सगळं शिकत असताना थोडे दिवस त्याचा प्रभाव राहतो आपल्यावरती, आणि परत आपण आपल्या मूळ स्वभावाप्रमाणेच जगू लागतो. तुम्हीसुद्धा हे सारे प्रयोग करत असालच, पण मला जे अनुभव आलं आज मी तुमच्याशी शेअर केला. तूर्तास इतकंच. टाटा.